नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये बऱ्यापैकी पार्ट आपण कव्हर केलाय. आपण आता लास्ट पार्ट कडे जात आहोत. इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. आता याच्या अगोदर इनव्हर्स काय तुम्हाला मी सांगितलं असेल एखाद्या पिरियडमध्ये. पहा, समजा y f ऑफ x हे एक इक्वेशन आहे. ठीक आहे. f म्हणजे फंक्शन कुठलंही असो, तर समजा फंक्शन साइन असू शकतं. आता आपण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये बघतो म्हटल्यानंतर साइन असू शकतं, कॉस असू शकतं, टॅन, कॉट, त्याच्यानंतर सेक, कोसेक, हे एवढे फंक्शन f च्या ऐवजी. ठीक आहे. तर जर फंक्शन आपण जनरल पाहिलं तर खूप मोठे फंक्शन आहेत. लॉगॅरिथमिक असेल, त्याच्यानंतर ट्रिगोनोमेट्रिक असेल, कॉन्स्टंट फंक्शन असेल, खूप मोठे अल्जेब्रिक फंक्शन असेल, असे खूप मोठे फंक्शन्स आहेत. ठीक आहे. आता पहा, ह्या इक्वेशनला जर आपण असं लिहिलं f इनव्हर्स y इज इक्वल टू x. ठीक आहे. आपण हे फंक्शन जे आहे ते इकडे घेऊन गेलो तर इनव्हर्स मध्ये झालं. म्हणजे आता हे दोन फंक्शन झाले बघा, किंवा दोन इक्वेशन झाले. एक नंबरचं इक्वेशन आणि 2 नंबरचं इक्वेशन. ठीक आहे. आता हे फंक्शन जे आहे तेच इनव्हर्स झालं, किंवा हे फंक्शन जे आहे तेच इनव्हर्स झालं. ठीक आहे. याला म्हणतो आपण इनव्हर्स. आता पहा, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मधलं आपण एखादं इक्वेशन घेऊया. sin x इज इक्वल टू किंवा sin थीटा इज इक्वल टू x, हे एक इक्वेशन घेतलं आपण. ठीक आहे. तर पहा, साइन जर इकडे गेलो तर काय होईल? थीटा इज इक्वल टू साइन इनव्हर्स x. इनव्हर्स आपण त्या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या वरती आपण काय करतो? -1 लिहितो आणि इनव्हर्स इंडिकेट करत असतो. ठीक आहे. तर पहा, हे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मधलं हे इनव्हर्सचं इक्वेशन झालं. ठीक आहे. आता ग्राफच्या रिलेटेड पहा, आपण फिजिक्स मध्ये एका चॅप्टर मध्ये ग्राफ काढले होते बघा, आठवत असेल तुम्हाला. हा y ऍक्सिस आहे, हा x ऍक्सिस आहे. ठीक आहे. आता पहा, आपण y ऍक्सिस वरती इथं +1 लिहूया, इथं +2. ठीक आहे. खाली मायनसचे हे असतात नंबर असतात, -1, -2. ठीक आहे. आणि x ऍक्सिस वरती आपण अँगलची मार्किंग करूया. हे 0, इकडं π/2, हे पाय, नंतर 3π/2, 2π. ओके. इकडं -π/2, हे पाय, -3π/2, 2π. ओके. आता तुम्हाला फंक्शन आहे समजा x इज इक्वल टू साइन थीटा. ठीक आहे. आता पहा, तुम्हाला माहिती आहे आता साइन 0 ला, साइन π/2 ला, साइन π ला व्हॅल्यू काय काय असते. ठीक आहे. साइन 0 ला 0 किंमत असते, आपण इथं मार्क करूया. त्याच्यानंतर साइन π/2 ला व्हॅल्यू 1 असते, +1, इथं मार्क करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर साइन π ला 0 असते, साइन 3π/2 ला -1 असते, 2π ला 0 असते. आता जर आपण स्मूथ कर्व काढला समजा, ठीक आहे, आणि तसंच जसं मी आता इकडे सांगितलं तुम्हाला या व्हॅल्यू ठेवून, तर जर आपण इकडं हे जर केलं, ठीक आहे, हे किती कर्व आहे, याला आपण काय म्हणतो? साइन कर्व. असंच आपण कोसाइन कर्व, टॅन्जंट, त्याच्यानंतर सिकंड, कोसेकंड या कर्व काढू शकतो. ठीक आहे. तर पहा, इथं तुम्हाला समजून घ्यायचं की इनव्हर्स म्हणजे काय. तुम्हाला जस्ट मी तुम्हाला एक इक्वेशन घेऊन इनव्हर्स काय असतं ते समजून सांगितलं. ठीक आहे.
आता आपण इनव्हर्सच्या रिलेटेड काही प्रॉपर्टीज पाहूया. Properties of inverse trigonometric function. ओके, त्याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी बघा. If x is between -1 and +1 and x is not equal to 0, then sin inverse x is equal to cosec inverse 1 by x. ठीक है. आता पहा, याला प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करूया. कन्सिडर cosec inverse x is equal to y. cosec inverse x हे y गृहीत धरू आपण. ठीक आहे. याला दाखवलं समजा आपण cosec inverse पलीकडे तर काय होईल, x is equal to cosec y. ठीक आहे. आता याला आपण रेसिप्रोकल मध्ये लिहूया. 1 by x is equal to 1 by cosec y. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे cosec चा रेसिप्रोकल काय असतो, sin असतो, म्हणजे sin y हे 1 by x. ठीक आहे. आता पहा, हे sin जर इकडे आलं तर sin inverse 1 by x is equal to y. ठीक आहे. और y काय आहे, cosec inverse x आहे, म्हणजे sin inverse 1 by x is equal to y ची व्हॅल्यू काय धरली होती आपण, cosec inverse x. पहा आता फक्त इथं काय झालं, म्हणजे आपल्याला हे दाखवायचं होतं, याच्या उलट झालेलं आहे. आणि ही सुद्धा प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, आपण जी लिहिलेली आहे तीच प्रूव्ह करूया का. आपण cos इनव्हर्स x च्या ऐवजी sin इनव्हर्स x मध्ये लिहूया. कन्सिडर sin इनव्हर्स x is equal to y. ठीक आहे. आता sin इनव्हर्स जर पलीकडे गेलो तर काय येईल आपल्याला, x is equal to sin y. दोन्हीचा रेसिप्रोकल घेऊया. 1 by x is equal to 1 by sin y. ठीक आहे. 1 by x is equal to sin चा रेसिप्रोकल काय असतोय, cosec, म्हणजे cosec y. ठीक आहे. cosec जर इकडे तर काय होईल, cosec inverse 1 by x is equal to y. ठीक आहे. पण आपण y इक्वल काय घेतलं होतं, sin inverse x. Therefore cosec inverse 1 by x is equal to sin inverse x, जे की आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे. ही एक प्रॉपर्टी. आता अगोदर sin इनव्हर्स आहे, त्याच्यामुळे आम्ही अगोदर sin इनव्हर्स घेतो. Therefore sin inverse x is equal to cosec inverse 1 by x. पहा, आतापर्यंतचा अनुभव आहे. त्या प्रॉपर्टीला तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी येत नाही, पण या प्रॉपर्टी वरून आपल्याला समोर जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. ठीक आहे. तर मी तुम्हाला अशाच तुम्हाला दोन प्रॉपर्टी देतो, त्या तुम्ही घरी सॉल्व्ह करायच्या. हे तुम्ही पॉज करून पूर्ण लिहून घ्यायचं आहे.
पहा दुसरी प्रॉपर्टी आहे cos inverse x is equal to secant inverse 1 by x if minus 1 is less than or equal to x is less than or equal to 1 and x is not equal to 0. ही कंडिशन आहे बघा. याचा अर्थ काय x हे -1 आणि 1 च्या मध्ये आहे आणि x ची व्हॅल्यू 0 नाही. ठीक आहे. दुसरी प्रॉपर्टी आहे tan inverse x is equal to cot inverse 1 by x if x is greater than 0. म्हणजे x ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असली पाहिजे. ठीक आहे. आता पहा जरी तुम्हाला परीक्षेला ह्या प्रॉपर्टी प्रूव्ह करण्यासाठी येत नसल्या तरी तुम्ही सॉल्व करायचे जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. थेरॉटिकली जर क्लिअर असेल तुम्ही तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायला सोपं जाईल. ठीक आहे. आता पहा एका विद्यार्थ्यांनी एक प्रॉब्लेम विचारला होता मॅट्रिसेस मधला. तुम्ही एका 2 मिनिटांमध्ये सॉल्व करतो बघा. ते तुम्ही लिहून घ्यायचे आणि घरी सॉल्व करायचे. ओके. पहा प्रॉब्लेम असा आहे if a is equal to 1 0 0 2 1 0 3 3 1 then reduce it to I3 by using column transformation. ओके. आता पहा हा प्रॉब्लेम तुम्हालाही जमला असता. आता आय म्हणजे काय हे अगोदर सांगितलं होतं. ज्यावेळेस तुम्हाला डेफिनेशन चॅप्टर सुरू करण्या अगोदर ज्यावेळेस मी तुम्हाला सर्व डेफिनेशन सांगितल्या होत्या मॅट्रिसेस मधल्या त्यावेळेस तुम्हाला युनिट मॅट्रिक्स सुद्धा सांगितलं होतं आणि युनिट मॅट्रिक्स हे कॅपिटल आय लेवल मध्ये दाखवतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. पण इथे काय आलं आय 3 आलं आणि 3 आल्यामुळे तुम्ही कन्फ्युज झाला नेमकं काय. ठीक आहे. तर 3 हा नंबर काय इंडिकेट करतो ऑर्डर. ठीक आहे. मॅट्रिक्सची ऑर्डर. 3 याचा अर्थ काय 3 by 3 चा मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्सची ऑर्डर 3 आहे तो मॅट्रिक्स म्हणजे त्याचा युनिट मॅट्रिक्स. ओके. त्या मॅट्रिक्सचा युनिट मॅट्रिक्स. ओके. पहा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मी एक दोन प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करून दिले होते. तरी मी एक प्रॉब्लेम सॉल्व करतो 2 मिनिटांमध्ये. सोल्युशन गिव्हन मॅट्रिक्स आहे A is equal to 1 0 0 2 1 0 3 3 1. ओके. आता आपल्याला युनिट मॅट्रिक्स इथे दाखवायचा आहे, रिड्यूस करायचा आहे. म्हणजे डायगोनल एलिमेंट हे 1 1 पाहिजे आणि नॉन डायगोनल एलिमेंट हे पूर्ण 0 पाहिजे. त्याच वेळेस त्याचं युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्वर्जन होणार आहे. ऑलरेडी पहा अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये सर्व एलिमेंट 0 आलेले आहेत. फक्त लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये काय झाले किंवा डायगोनलच्या खालचे एलिमेंट जे आहेत ते नॉन 0 आहे. ठीक आहे. आता आपल्याला ते 0 करायचं. पहा इथं आपण अगोदर 0 करूया. इथे जर 0 करायचं असेल तर आपल्याला यासोबत ट्रान्सफॉर्मेशन करावं लागणार आहे. म्हणजे आपण काय करू बाय
C1 ट्रान्सफॉर्म इनटू C1 मायनस 2C2. ठीक आहे, याला 2 न मल्टिप्लाय केलं याच्यामधून मायनस केलं तर इथं 0 होईल. म्हणजे A इज इक्वल टू, आता इथं 0 असल्यामुळे हा ऍज इट इज राहील, बाकीचे 0 0 आहे. आणि तसं आपल्याला C1 C2 आणि C3 मध्ये काही चेंज करायचं नाही. ठीक आहे, आता इथं आपण याला पाहूनच हे ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेट केलेलं आहे त्याच्यामुळे इथं 0 येणार आहे. ठीक आहे, बाकी हे दोन्ही एलिमेंट ऍज इट इज. आता इथं 3 आहे. ठीक आहे, आणि -2 इंटू 3 म्हणजे 3 - 6 इज इक्वल टू -3. म्हणजे इथं -3 येईल. ओके, इथं 3 ऍज इट इज, 1 ऍज इट इज. आता आपल्याला दोन्ही ठिकाणी 0 आणायचे. पहा, जर याचे आपण ऍडिशन जर केली तिथं ऑटोमॅटिक 0 येईल. त्याच्यामुळे पहा ट्रान्सफॉर्मेशन कुठलं घेतो, C1 ट्रान्सफॉर्म इनटू C1 प्लस C2. ठीक आहे, कॉलम घेतोय आपण, रो नाहीये, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं तुम्ही. पहा आता A इज इक्वल टू, आता इथं 0 आहे त्याच्यामुळे ओके. पण आता काय होईल माहितीये का, आपण जर याची ऍडिशन जर केली तर इथं पुन्हा 1 येणार आहे. ओके, ठीक आहे, पाहू आपण 1 0 0. ठीक आहे, आता इथं 1 येईल, पुन्हा इथं 1 राहील आणि इथं 0. ठीक आहे, आता इथं 0 होईल, हे ऍज इट इज राहील, इथं 1 राहील. ओके, पहा आता आपण इथं 0 आणूया बाय C1 ट्रान्सफॉर्म इनटू C2 आहे आपलं, C2 ट्रान्सफॉर्म इनटू. आता आपण याचं सबस्ट्रॅक्शन करू, याला 3 मल्टिप्लाय करूया. म्हणजे C2 मायनस 3C3 A इज इक्वल टू काय होईल मग 1 0 0. त्याच्यानंतर 1 1 0 0. आता आपल्याला C2 मध्ये बदल करायचा आहे. तर पहा, याला बघूनच आपण ट्रान्सफॉर्मेशन केलंय. इथं 3 ने मल्टिप्लाय केलंय त्यामुळे सबट्रॅक्ट केलं तर 0 होईल, इथं 1. ठीक आहे, आता फक्त आपल्याला इथं 0 आहे. तर पहा ऑलरेडी आता इथं 2 0 आहेत. जरी आपण पुन्हा एकदा ऑपरेशन केलं याच्यावरती तर इथं काही 0 येणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आपण काय करू, बाय C1 ट्रान्सफॉर्म इनटू C1 मायनस C2. ठीक आहे, therefore A इज इक्वल टू काय झालं 1 0 0. ठीक आहे, हे 0 0 असल्यामुळे याच्यामध्ये काही बदल होणार नाही. आता 1 - 1 0, हे 1, हे ऍज इट इज 0 0 1 ऍज इट इज. ओके, आता हे पहा, आता इंग्लिश मॅट्रिक्स दिलेला आहे, आपण त्याला आय ने इंडिकेट करतो. म्हणजे A इज इक्वल टू आय. पण हा किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे, 3 बाय 3 चा, म्हणून आपण इथे काय लिहितो 3 लिहितो. ठीक आहे, तर लक्षात ठेवा I3 याचा अर्थ काय आहे, आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स, 3 म्हणजे जे ऑर्डर. ठीक आहे, तर आता इथं आपण स्टॉप करूया. बाकीचा नेक्स्ट पार्ट जो आहे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचा तो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये करू. ओके, थँक्यू.